बघून घ्या की उत्तर काय आहे। फक्त अ विधान बरोबर आहे, फक्त ब विधान बरोबर आहे। वर्गीकरणावर सर्वात जास्त प्रश्न काय आहे। आता गट क च्या मुख्य परीक्षेला विचारण्यात आलं होतं 2023 ला। ए आणि बी आणि तिसरं जर बघितलं ए आणि सी आहे। हे दोन टॉपिक पहिल्यांदा परफेक्ट करा। आता कधी कधी प्रश्नाच्या उत्तराकडे कसं जायचं बघा। तर युनिटवर कधी कधी प्रश्न विचारले जातात, तर आपल्याला तो योग्यरित्या माहित असणं गरजेचं आहे। मला सांगा, शेतातला मोकळं पाणी वाहू राहिलं, त्याच्यात कसं वेगळं करता येईल आपल्याला? तर हे आहे ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, गट क ची परीक्षा मुख्यची जवळ आलेली आहे आणि जर बघितलं तर पाठीमागचं पेपर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की नेमकं कोणत्या पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। तोच सेशन मी या ठिकाणी आज कव्हर करायला आलेलो आहे। 2023 मुख्य परीक्षेचा जो गट क चा पेपर झालेला होता, त्यामध्ये विज्ञानचे 13 प्रश्न एकूण आलेले होते। ते 13 प्रश्न कोणते, त्यांचे पर्यायांचं विश्लेषण आणि काय असणार आहे त्याच्या संबंधित आपल्याला आज काय आहे डेटाबेस बघायचा आहे। तर बघा, आता जर बघितलं तर पहिल्यांदा समजून घ्या की गट क चा जो पेपर झालेला होता 2023 चा, तर त्याच्यामध्ये प्रश्नांचा पॅटर्न कसा होता ते तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या। तर गट क च्या मुख्य परीक्षेला 2023 मुख्य म्हणतोय मी, मुख्य परीक्षा गट क ची जी आहे त्याच्यामध्ये 3 सेक्शन मध्ये आपण आता विभागूया। एक म्हणजे बायोलॉजीचा पार्ट असणार आहे, यानंतर दुसरं जर बघितलं फिजिक्सचा पार्ट आहे आणि तिसरं जर बघितलं तर केमिस्ट्रीचा पार्ट आहे। तर आता इथं लक्ष द्या, एकूण 6 प्रश्न हे बायोलॉजीवर विचारण्यात आलेले होते, 3 प्रश्न हे फिजिक्सचे होते आणि 4 प्रश्न हे केमिस्ट्रीच्या संबंधित काय आहे विचारलेलं आहे। एकूण प्रश्नांची संख्या किती आहे? तर सर प्रश्नांची संख्या एकूण 13 होती। आता बायो मध्ये कोणकोणते पार्ट आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या। सगळ्यात पहिलं पार्ट आहे वर्गीकरण। वर्गीकरणावर सर्वात जास्त प्रश्न काय आहे आता गट क च्या मुख्य परीक्षेला विचारण्यात आलं होतं 2023 ला। वर्गीकरणावर किती प्रश्न होते? तर वर्गीकरणावर एकूण 3 प्रश्न काय आहे विचारण्यात आलेले आहेत। वर्गीकरणावर प्रश्नांची संख्या किती? तर 3 प्रश्न वर्गीकरणावर होते। यानंतर वनस्पती रोग नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यावर प्रश्नांची संख्या 2 होती, या झाले 5 आणि एक प्रश्न जो आहे तो रक्ताभिसरण संस्था मानवी शरीराचा भाग जो आहे त्याच्यावर एक प्रश्न आलेला आहे। त्याच्यावरून तुम्हाला कळतं की सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुम्ही वर्गीकरणाला रिव्हिजन द्या, आता जेवढं वेळ राहिलं तेवढं। बाकी मानवी शरीर किंवा दुसरं नाही केलं तरी चालतं, पण वर्गीकरणावर 5 प्रश्न 6 प्रश्न 6 पैकी 5 प्रश्न पण आलेले आहेत। गट ब चं जर 2023 मुख्यचं पेपर बघितलं, 6 बायोलॉजीच्या प्रश्नापैकी 5 वर्गीकरणावर घ्या, काय करणार बाकीचं वाचून? तर यासाठी पहिली प्रायोरिटी तुमचं काय असायला पाहिजे? वर्गीकरण। फिजिक्स वरती जर बघितलं तर काय असणार आहे? तर फिजिक्स वरती 3 प्रश्न जे होते, एक प्रश्न राशीवर विचारलेले आहेत, यांनी काय आहे युनिट वर विचारलेला आहे आणि 2 प्रश्न हे प्रकाश नावाच्या टॉपिक वर विचारलेले आहे। एक प्रकाश नावाचा टॉपिक, प्रकाशाचा गुणधर्म आणि दुसरं मानवी डोळ्याच्या रोगाच्या रिलेटेड। बस झालं, हेच टॉपिक आहेत। याच्या व्यतिरिक्त आणखी एक ध्वनी नावाचा टॉपिक करून घ्या। केमिस्ट्री मध्ये सगळ्यात जास्त प्रायोरिटी ही अणुसंरचना नावाचा टॉपिक आहे, ज्याला आपण ऍटॉमिक स्ट्रक्चर म्हणतो रे राजा। अणुसंरचनेवर किती प्रश्न आलेले? तर अणुसंरचनेवर 2 प्रश्न काय विचारलेले आहे। यानंतर जर बघितलं प्रदूषण नावाचा टॉपिक आहे, प्रदूषण नावाच्या टॉपिकवर एक प्रश्न काय आहे तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे आणि एक अम्ल आणि अम्लारीवरचा प्रश्न आहे, अम्ल आणि अम्लारीवरचा प्रश्न आहे। अशा प्रकारे बघा, हे वर्गीकरण पहिल्यांदा समजून घ्या। जर तुम्ही मेन्स देत असाल तर तुम्हाला काय प्रायोरिटी बघायची आहे? बायोलॉजी मध्ये वर्गीकरण बघायचंय, फिजिक्स मध्ये एक लाईट नावाचा टॉपिक आहे आणि दुसरं साऊंड नावाचा टॉपिक पण चांगल्या पद्धतीने करून घ्या। हे 2 टॉपिक पहिल्यांदा परफेक्ट करा आणि नंतर केमिस्ट्रीमध्ये ऍटॉमिक स्ट्रक्चर अणुसंरचना नावाचा टॉपिक चांगलं करायचंय, रेडिओ ऍक्टिव्हिटी नावाचा टॉपिक पण चांगल्या पद्धतीने करायचंय, आम्ल अम्लारीचे एकदा उपयोग वगैरे बघून घ्या, त्याच्यावर पण प्रश्न रिफ्लेक्ट होऊ शकतं। तर अशा प्रकारचं काय आहे हे वर्गीकरण आहे। हे कशाचं वर्गीकरण सांगतो? गट क च मुख्य परीक्षा 2023 सामान्य विज्ञानचं। आता आपण अफलातून विश्लेषणाकडे जाऊया। प्रत्येक प्रश्नांचं 4 पर्यायांचं विश्लेषण मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। पहिला प्रश्न बघा, खालील विधाने पहा। अणुसंरचनेच्या संबंधित जेव्हा टॉपिक वाचतो त्याच्यामध्ये ह्याचा संदर्भ आपल्याला आढळताना दिसतो रेडिओ ऍक्टिव्हिटी या पॉइंट मध्ये। आता बघा, चोर्नोबिल अणुऊर्जा अपघात 26 एप्रिल 1986 रोजी झाली।
स्वीडन मधील शास्त्रज्ञांनी 1986 मध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात किरणोत्सर्गाचा उत्सर्जन झालेला समजलं. चोर्नोबिल प्रकल्पात ग्राफाईटचा उपयोग अणुभट्टी थंड करण्यासाठी केला जात होता. अशा प्रकारचं या ठिकाणी काय माहित आहे का तुम्हाला दिलेले प्रश्न आहे. आता याच्याबद्दल व्यवस्थित बघून घ्या की उत्तर काय आहे. फक्त अ विधान बरोबर आहे, फक्त ब विधान बरोबर आहे, त्यानंतर ए आणि बी, आणि तिसरं जर बघितलं ए आणि सी आहे. हा ए आणि सी बरोबर आहे, आणि चौथं ए बी सी बरोबर आहे. विधान चौथं जो आहे बरोबर आहे. ए बी आणि सी हे तिन्ही काय आहेत विधान बरोबर आहे. मित्रांनो माहित आहे का ही घटना जी आहे ही घटना कुठं घडलेली आहे. सध्याचा जो युक्रेन आहे युक्रेन पहिलं युरोपियन युनियन मध्ये होतं, युनियन मध्ये आणि युक्रेन मध्ये एक शहर आहे त्याला आपण चोर्नोबिल म्हणत असतो. आणि मित्रा माहित आहे का या चोर्नोबिल शहरामध्ये मित्रांनो तिथली जी अणुभट्टी होती, अणुभट्टी आता कितवं रिएक्टर होतं. रिएक्टरच्या बाबतीत जर बघितलं चौथं रिएक्टर, चौथ्या अणुभट्टीमध्ये हा स्फोट घडलेला होता. आता हा स्फोट कधी घडलं होतं तर 26 एप्रिल बघा 26 एप्रिल 1986 ला हा स्फोट घडला. जेव्हा हा स्फोट कुठं घडलं चौथ्या रिएक्टर मध्ये. काय झालं माहित आहे का जो ग्राफाईट आहे हा ग्राफाईटचा जो रॉड आहे हा ग्राफाईटचा रॉड त्या ठिकाणी तुटला होता. या कारणामुळे हा स्फोट घडला. आता ग्राफाईटचा रॉडचा उपयोग कशासाठी केला जात असतात तर ते मी पुढे सांगतो, पहिल्यांदा समजून घ्या. ग्राफाईटचा रॉड तुटल्यामुळे हा स्फोट झाला. हा स्फोट झाल्यानंतर त्यावेळेस शीतयुद्धाचा कालखंड चालू होता. रशियाने कोणाला सांगितलं नाही की अशा प्रकारचा स्फोट झाला. त्यानंतर बघा स्वीडनमध्ये कळालं का स्वीडनमध्ये एक अणुभट्टी होती. तो कोणतं तर मित्रांनो माहित आहे का फोर्स मार्क नावाचा प्रोजेक्ट चालू होतं. फोर्स मार्क नावाची अणुभट्टी स्वीडनमध्ये होती आणि त्या ठिकाणच्या शास्त्रज्ञाला आजूबाजूला काही रेडिएशन्स डिटेक्ट झाले. त्यांना वाटलं पहिल्यांदा की बाबा माहित आहे का आपला फोर्स मार्क नावाचा जो प्रोजेक्टर आहे त्याच्यातूनच हे रेडिएशन चालू झाले काय की. पण नंतर त्यांना समजलं की हे रेडिएशन कुठून निघालेले आहेत तर हे रेडिएशन निघालेले ते युक्रेन मध्ये असणाऱ्या अणुभट्टीतून लीक झालेले रेडिएशन्स त्यांना डिटेक्ट झाले. आणि नंतर त्यांनी जगाला कळालं की बाबा अशा प्रकारचं काय आहे या ठिकाणी एक दुर्घटना झालेली आहे. आता बघा यानंतर आणखी याच्याबद्दल जर पॉईंट सांगायचं म्हटलं तर ह्याच्या रिलेटेड असणारा म्हणून बघा दुसरं विधान पण बरोबर आहे, पहिलं विधान पण बरोबर आहे. आणि ग्राफाईट जो आहे याचाच रॉड तुटल्यामुळे हे रिएक्टर घडलं होतं आणि हे विधान पण बरोबर आहे. पण ऍक्च्युली आता बघा तुम्हाला एक 2-3 पॉईंट माहित असायला पाहिजे की जर अणुभट्टीला जर कोणकोणत्या घटकांना आपण अभ्यास करतो. अणुभट्टीमध्ये 3 घटक आहेत. एक म्हणजे काय अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून काही आपण किरणोत्सारित मूलद्रव्यांचा वापर करतो, रेडिओ ऍक्टिव्हिटी एलिमेंट. यानंतर दुसरं जर बघितलं तर सेकंड आहे अणुभट्टीमध्ये मॉडरेटर म्हणून आपण काही पदार्थांचा वापर करत असतो, मॉडरेटर. आणि दुसरं जर बघितलं अणुभट्टीमध्ये कुलंट म्हणून आपण काही पदार्थांचा वापर करत असतो. इंधन म्हणून सर्वात जास्त प्रमाणात वापरला जाणारा युरेनियम 235 आहे का हा चांगल्या पद्धतीने आपली अभिक्रिया दाखवत असतो म्हणून हा काय वापरला जातो. काही ठिकाणी प्लुटोनियम 239 हा काय मित्रांनो माहित आहे का आयसोटोप्स वापरलं जातं इंधन म्हणून. आता मॉडरेटरचं काम काय आहे रे तर मित्रांनो माहित आहे का की समजा हा युरेनियम आहे आणि या युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो त्याच्या केंद्रकावर आणि केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा करून त्याला काय फोडलं जातं. आता बघा न्यूट्रॉन या केंद्रकावर जेवढं जास्त वेळ राहील ना तेवढी अभिक्रिया चांगल्या पद्धतीने घडते. या कारणामुळं मॉडरेटर हा न्यूट्रॉनचा वेग कमी करण्याचं काम करतात रे. मॉडरेटर हा न्यूट्रॉनचा वेग कमी करतात. या कारणामुळं अतिशय जास्त वेगाने अभिक्रिया नंतर घडून येते आणि हे मॉडरेटरचं काम आहे. मॉडरेटर म्हणून कोणाचा वापर होतो एक तर मला सांगा जड पाणी ड्यूटेरियम ऑक्साईडचा वापर होतो आणि दुसरं जर बघितलं तर ग्राफाईटचा वापर होतो. ग्राफाईटचं काय आहे वापर होताना आपल्याला दिसतं म्हणून हे मॉडरेटर म्हणून वापरतात. आता कुलंट म्हणून का कारण या अभिक्रियेतून अफाट प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडत असते, उष्णता खूप जास्त तयार होत असते. या कारणामुळे ते स्फोट होण्याची शक्यता आहे म्हणून त्याला कुलंट म्हणून काही पदार्थांचा वापर आपण करत असतो ज्याच्यामध्ये साध्या पाण्याचा वापर करत असतो आपण, हेलियमचा पण वापर करत असतो आपण, तसेच मोल्टन मेटलचं पण काय आहे वापर केलं जातं कुलंट म्हणून. आणि इथंच प्रॉब्लेम झालतं पाण्याचं काही वेळेस जर आपण चोर्नोबिलची घटना जर बघितली तर पाण्याचा जो काही फ्लो होता तो काही काळासाठी कट झाल्यामुळं त्या ठिकाणी ग्राफाईटचे रॉड तुटले आणि एवढा मोठा स्फोट झाला की पूर्ण युरोपमध्ये त्याची रेडिएशन्स आपल्याला आढळले मित्रांनो. तर ह्याच्याबद्दल आयोग कधीही प्रश्न विचारू शकतं, येणाऱ्या काळात पण विचारू शकतं कारण सध्याच्या घडीला हा विषय काय रे सध्या काय प्रचलित आहे
तर या कारणामुळे माहित आहे का की याच्याबद्दल थोडं माहिती राहू द्या की नेमकं काय असणार आहे. तर अपेक्षा करतो की तुम्हाला प्रश्न समजला असेल की नेमकं ह्याचं उत्तर काय आहे. तर वरील सर्व ह्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा, भौतिक राशी आणि मोजमाप यांच्या संबंधित काय जोड्या लावा आहे. बेसिक लेवलचा प्रश्न आहे की नेमकं काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर या ठिकाणी आता बघा, हवेचा दाब कशाच्या साहाय्याने मोजलं जातं, वाऱ्याचा वेग कशाच्या साहाय्याने मोजलं जातं, भूकंपाची तीव्रता आणि आवाजाची तीव्रता. आता कधी कधी प्रश्नाच्या उत्तराकडे कसं जायचं बघा. तुम्हाला बाकी एवढं कळणार गेले, पण आवाजाची तीव्रता डेसिबल मध्ये मोजतात हे आपल्याला माहित आहे. तर मला सांगा, ड च जो आहे पहिलं उत्तर यायला पाहिजे. ड च पहिलं कुठं आहे रे, तर 2 ठिकाणी आहे. तर वरचे दोन्ही ऑप्शन काय कट झाले. या ठिकाणी या पद्धतीने पण आपल्याला उत्तरापर्यंत काय करता येतं, जाता येतं. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक एक सांगतो की नेमकं याचं एक्सप्लेनेशन कसं असणार. एक एक पर्याय सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा हवेचा दाब. हवेचा दाब, हवेचा दाब काय असतो माहित आहे का. हवेला वजन असतं रे, हवेला वजन असतं आणि त्या वजनाने निर्माण केलेल्या दाबेला आपण हवेचा काय म्हणत असतो, दाब म्हणत असतो. हे कशामध्ये मोजत असतो हवेचा दाब, तर आपण बॅरोमीटर मध्ये मोजत असतो रे. तर बॅरोमीटर मध्ये आपण हवेचा दाब काय आहे मोजत असतो. बॅरोमीटरचे 2 प्रकार पडत असतात. एक आहे मर्क्युरी, मर्क्युरी मर्क्युरी बॅरोमीटर म्हणून ओळखत असतो. तर हे एक वापरलं जातं हवेचा दाब मोजण्यासाठी. आणि दुसरं जर बघितलं तर त्याला आपण अॅनेराइट म्हणत असतो. अॅनेराइट, अॅनेराइट नावाचा काय आहे, हे एक बॅरोमीटर आहे. हे दोन्ही बॅरोमीटर मला सांगा हवेचं दाब मोजण्यासाठी वापरलं जातं. दुसरं आहे बघा वाऱ्याचा वेग. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी आपण अॅनिमोमीटरचा वापर करत असतो. अॅनिमोमीटरचा वापर करत असतो. तर हे कसं काम करत असतो, तर अशा प्रकारे गोलाकार पंखा लावलं जातं. त्याच्यामध्ये हे पाते असतात. हे पाते कितीच्या वेगाने फिरू राहिले त्यानुसार काय आहे वाऱ्याचा वेग काढला जातो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर आता बघा तिसरं, भूकंपाची तीव्रता. भूकंपाची तीव्रता कशामध्ये मोजत असतो आपण, जर बघितलं तिसरं, भूकंप ह्याची तीव्रता मोजण्यासाठी कोणाचा वापर करत असतो, तर एक गोष्ट लक्षात घ्या. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी जर बघितलं सिस्मोमीटर ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये. सिस्मोमीटर हे ऑप्शन दिलेलं आहे. आता बघा सिस्मोमीटरचा वापर करत असतो किंवा हे काय मोजत असतो रे, हे भूकंपाचे काही तरंग मोजतो. भूकंप झाल्यानंतर काही वेव्ज बाहेर पडत असतात. त्या वेव्जला आपण काय म्हणतो, सिस्मिक वेव्ज म्हणत असतो. आणि या सिस्मिक वेव्हला मोजण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करत असतं, सिस्मोमीटर करत असतो. परंतु सिस्मोमीटर ऍक्च्युअली काय मोजतो, तीव्रता मोजतो म्हणजे नेमकं काय मोजतो, तर मित्रांनो माहित आहे का, तर तो एक मोजतं की भूकंपाची वेळ काय होती. भूकंपाची वेळ मोजण्याचं काम सिस्मोमीटर करत असतो. सेकंड जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, स्थान कोणत्या जागेवर झालंय त्याचं केंद्रबिंदू शोधतो. आणि किती ऊर्जेने हा भूकंप झाला हे तिन्ही काउंट करण्याचं काम हे जर कोण करत असेल तर सिस्मोमीटर करत असतो. कसं करत असतो, भूकंपाद्वारे निर्माण झालेल्या सिस्मिक वेव्हला काउंट करून करत असतो. पण ऍक्च्युअली बघा भूकंपाची तीव्रता जर कोण मोजत असेल तर तीव्रता एक म्हणजे मला सांगा काय म्हणतो, रिक्टर स्केल मोजत असते. एक म्हणजे रिक्टर स्केल काय आहे, ही तीव्रता मोजण्याचं काम करतं. आणि या व्यतिरिक्त जर बघितलं तर दुसरं कोणतं असणार आहे, मोमेंट मॅग्निट्यूड स्केल आहे बघा. मोमेंट मॅग्निट्यूड ही स्केल काय करत असते माहित आहे का, तीव्रता मोजते. परंतु ऑप्शन मध्ये काय म्हणतो, रिक्टर स्केल पण नाहीये, मोमेंट मॅग्निट्यूड पण नाहीये. ऑप्शन मध्ये सिस्मोमीटर आहे. म्हणून हे जोडी त्याच्यासोबत आपल्याला लागते, ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर आणि आवाजाची तीव्रता जर आपण कशामध्ये मोजत असेल तर आवाजाची तीव्रता ही डेसिबल मध्ये मोजत असतो रे. आपण डेसिबल मध्ये मोजत असतो. मग आता तुम्हीच मला सांगा हवेचा दाब काय असेल रे, बॅरोमीटर असणार आहे. म्हणजे हे काय रे, या ठिकाणी तिसरं असणार आहे. वाऱ्याचा वेग, हे वाऱ्याचा वेग बघा. आता वाऱ्याचा वेग काय रे, अॅनिमोमीटर आहे. म्हणजे हे चौथं असणार आहे. यानंतर भूकंपाची तीव्रता ही सिस्मोमीटर म्हणजे हे दुसरा असणार आहे. आणि आवाजाची तीव्रता ही पहिली. मग मला सांगा या ठिकाणी अच तिसरं या ठिकाणी चौथ्या ठिकाणी आहे. म्हणून ह्याचं उत्तर काय रे, चौथं येणार आहे मित्रांनो. अच तिसरं, बच चौथं, तिसऱ्याचं दुसरं आणि डच काय आहे पहिलं. म्हणून उत्तर काय, चौथं. तर युनिटवर कधी कधी प्रश्न विचारले जातात तर आपल्याला तो योग्यरित्या माहित असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालील विधानांचा विचार करा. ज्या माध्यमाचा अपवर्तन निर्देशांक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो
तिथं प्रकाशाचं विकिरण याने काय, विकिरण म्हणजे कोणाबद्दल बोलतोय माहित आहे काय, डिस्पर्शन बद्दल बोलतोय. डिस्पर्शन, विकिरणचा अर्थ काय, डिस्पर्शन होतं. सर्व पदार्थ माध्यमे डिस्पर्शन करणारे आहेत, फक्त व्हॅक्यूम मध्ये काय डिस्पर्शन होत नाही. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता बघा या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर काय येणार आहे रे, तर हे ऑप्शन नाहीये, इथं ऑप्शन नाहीये, तर ऑप्शन बघा काय असणार आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा ए बरोबर आहे, बी ऑप्शन जर बघितलं तर बी बरोबर आहे, सी ऑप्शन जर बघितलं ए आणि बी, आणि डी ऑप्शन आहे दोन्ही नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे बघा दोन्ही विधान बरोबर आहेत. दोन्ही विधान काय आहे, बरोबर आहेत. आता एक गोष्ट समजून घ्या की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे. तर सगळ्यात पहिलं पॉइंट बघा, हे लक्षात राहू द्या बरं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय दाखवतो, तर मित्रांनो माहित आहे का की जो प्रकाश आहे, प्रकाशाची दिशा बदलण्याचा प्रमाण, दिशा बदलण्याचा प्रमाण दाखवतं कोण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कशावरून काढलं जातो रे, तर प्रकाश जो आहे याच्या वेगाच्या बदलावरून काढलं जातं, वेगाच्या बदलावरून काढलं जातं. मित्रांनो माहित आहे का, लाईट जेव्हा हा ट्रॅव्हल करत असतो आणि ट्रॅव्हल करत असताना जर लाईटने माध्यम बदललं तर अशा वेळेस त्याच्या वेगात बदल पडतो, आणि वेगात बदल पडल्यामुळे मित्रा तो दिशा बदलतं. हे लाईटलाच लागू नाही पडत. जगातील कोणतीही गतिमान वस्तू जेव्हा आपल्या वेगात बदल करते त्यावेळेस तो आपली दिशा बदलतं. आता बघा मी तुम्हाला काय सांगतो, अशा प्रकारची ही काच आहे, अशा प्रकारची ही काच आहे, आणि जर समजा प्रकाश किरण अशा प्रकारे वायू माध्यमातून आला आणि जसं तो या काचेवर पडतो, ऑब्विसली मला सांगा तो आपली दिशा बदलणार आहे, कारण की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचं वेगळं आहे. आणि जसं तो दिशा बदलतो तेव्हा तो एका रंगाचं रूपांतर यामध्ये 7 रंगात होतं रे. एक रंगाचा प्रकाश जो आहे तो 7 रंगामध्ये काय होतं, विभक्तीकरण होतं. कोणकोणते होतात, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, इंडिगो आणि व्हायलेट. यालाच आपण डिस्पर्शन म्हणत असतो, यालाच आपण डिस्पर्शन म्हणतो. हे 7 रंगात विभक्तीकरण का घडलं, कारण की मित्रा माहित आहे का, या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा या काचेचं वेगळं आहे, म्हणून या ठिकाणी प्रकाश किरणाने आपल्या दिशा बदलल्या, आणि दिशा बदलल्यामुळे आतमध्ये लपलेले 7 रंगाचे प्रकाश बाहेर पडले मित्रांनो. आणि हे कोणावर डिपेंड करत असेल, त्या प्रकाशाच्या वारंवारतेवर डिपेंड करत असतं, त्या प्रकाशाच्या तरंग लांबीवर डिपेंड करतं. मग जर तुम्हाला प्रश्न विचारलं की प्रकाशाचं, लाईटचं डिस्पर्शन हे कोणावर अवलंबून असतं, त्या प्रकाशाच्या तरंग लांबीवर अवलंबून असतं, त्या प्रकाशाच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असतं. म्हणून बघा या 7 रंगाच्या प्रकाशाची वारंवारता वेगळी आहे, 7ची तरंग लांबी आणि वेवलेंथ वेगळी आहे, म्हणून हे 7 वेगळे दिसले. जर हे दोन्ही सारखे, तरंग लांबी आणि वारंवारता या 7ची सारखी राहिली असते तर हे आपल्याला वेगळं दिसलं नसतं मित्रांनो. आणि असं डिस्पर्शन आपल्याला द्रव माध्यमात पण होताना दिसतं मित्रांनो. म्हणून संध्याकाळच्या वेळेस आपल्याला पाण्यामध्ये इंद्रधनुष्य तयार होताना दिसतं. असं डिस्पर्शन आपल्याला काचेमध्ये पण होताना दिसतं, आणि असं डिस्पर्शन आपल्याला वायू माध्यमात पण होताना दिसतं. म्हणून अवकाशात आपल्याला इंद्रधनुष्य तयार होताना दिसतो. प्रिझम मध्ये पण आपल्याला एका रंगाचे 7 रंगात विभक्तीकरण करता येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं दोन्ही आहे मित्रा, हे लक्षात राहू द्या. तर ह्याच्यावर आणखी काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, ह्याच्यामध्ये आणखी प्रकाशाचे गुणधर्म लक्षात घ्या. स्केटरिंग काय असतं, इंद्रधनुष्य तयार होण्यामध्ये प्रकाशाचे कोणकोणते गुणधर्म कारणीभूत आहेत ते पॉइंट लक्षात राहू द्या. मानवी भिंगामध्ये जर बघितलं डोळ्याच्या रिलेटेड कन्सेप्ट लक्षात राहू द्या, डोळ्याच्या रिलेटेड डिसऑर्डर लक्षात राहू द्या, काय आणि कसं असणार आहे. पुढचा प्रश्न, मायोपिया हा लघु दृष्टिदोष असून तो कोणत्या कारणामुळे होता, असा प्रश्न विचारलेला आहे. की नेमकं काय घडतं त्याच्यामध्ये, ह्याच्या बाबतीत विचारलेलं, मायोपियाच्या बाबतीत नेमकं काय घडतं. आता बघा जर डोळ्याच्या बाबतीत जर बघितलं 2 प्रकारचे रोग आहेत. एक म्हणजे काय माहित आहे का, त्याला आपण मायोपिया म्हणत असतो, मायोपिया म्हणतो, त्याला लघु दृष्टिदोष म्हणतो आपण. दुसरा आहे त्याला आपण हायपरमेट्रोपिया म्हणत असतो. एक गोष्ट लक्षात राहू द्या, ज्याला आपण दूरदृष्टिता म्हणत असतो. दोन्ही कन्सेप्ट समजून सांगतो बघा. मायोपियामध्ये काय असतं माहित आहे का, जवळचं दिसतं रे, मायोपियामध्ये जवळचं दिसतं, परंतु मित्रांनो दूरचं दिसत नाही, दूरचं दिसत नाही, त्याला आपण मायोपिया म्हणत असतो. जवळचं दिसतं
परंतु दूरचं दिसत नाही. तुला घरातले सगळे स्पष्ट दिसू राहिले मेकअप केलेले, पण शेजारच्याने मेकअप केलेलं तुला दिसत नाही. त्याला कोणतं डिसऑर्डर? मायोपिया. शेजारचे तुला अंधुक दिसू राहिले. आता सर याच्यामध्ये काय होतं रे? जवळचं दिसतं परंतु दूरचं होत दिसत नाही. तर ह्याच्यामध्ये आपल्या भिंगाला पकडलेल्या ज्या सिलेरी मसल्स असतात ना, सिलेरी मसल्स जे असतात हे रिलॅक्स होऊन जातात रे, रिलॅक्स होतात. म्हणजे काय बघा, आपलं नॉर्मली भिंग जो आहे अशा प्रकारचा असतो आणि या भिंगाला दोन्ही बाजूने अशा प्रकारे सिलेरी मसल्स पकडलेले असतात आणि या सिलेरी मसल रिलॅक्स झाल्यामुळं हा आपला भिंग जो आहे अशा प्रकारे डबर होऊन जातो, फुगीर होऊन जातो रे या रोगामध्ये. तर तिसरं पॉइंट काय बघा, आपला जो लेन्स आहे ते फुगीर होतं रे. कोणामध्ये? मायोपियामध्ये. फुगीर झाल्यामुळं काय होतं, जी काही पॉवर आहे, अभिसारी पॉवर जी आहे, अभिसारी शक्ती जी आहे, अभिसारी शक्ती ज्याला आपण कन्व्हर्जन्स पॉवर म्हणतो, ही वाढते रे. ही काय होऊन जाते? वाढते. आणि पॉवर वाढल्यामुळं या रोगामध्ये आपलं नाभीय अंतर जर काय होत असेल तर काय होतं? कमी होऊन जातं. आता बघा, समजा अशा प्रकारचं भिंग फुगीर झाला, अशा प्रकारचा भिंग फुगीर झाला, दुरून येणारे प्रकाश किरण ऑलरेडी जवळून येतात, म्हणजे अभिसारित होऊन येतात. दुरून येणारे प्रकाश किरण काय होतात? असं जवळून येतात आणि ह्याची पॉवर वाढल्यामुळं या प्रकाश किरणाला आपला जो डोळ्याचा भिंग आहे हा दृष्टीपटलापर्यंत जाऊ देत नाही. त्याच्या अगोदरच तो त्यांना एकत्र आणून टाकतो. मित्रांनो, कळतंय? मग अशा कारणामुळं आपल्याला प्रतिमा दिसत नाही, कारण प्रतिमा दृष्टीपटलाच्या समोर तयार होऊन जाते. सर ह्याच्यावर उपाय काय? ह्याच्यावर या ठिकाणी आंतरवक्र भिंगाचा वापर करून हा दोष दूर करता येतो. आंतरवक्र भिंग जो आहे या भिंगाचा वापर करून हा दोष काय आहे? दूर करता येतं, ज्याला आपण कॉन्केव्ह लेन्स म्हणत असतो. कसं दूर होतो? कारण येणाऱ्या प्रकाशाला आंतरवक्र भिंग दूर पाठवून टाकतं आणि दूर पाठवल्यानंतर या भिंगाला त्याला एकत्र आणायला वेळ लागेल आणि तोपर्यंत प्रकाश किरण काय आहे? दृष्टीपटलापर्यंत येऊन जाईल. तर हे आहे मित्रांनो मायोपियाच्या बाबतीत. येणाऱ्या काळात पण 100% प्रश्न आहे, सगळे पॉइंट लक्षात घ्या. आता बघा, हायपरमेट्रोपियामध्ये काय होतं? हायपरमेट्रोपियामध्ये ज्याला दूरदृष्टिता म्हणत असतो, यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिलं पॉइंट बघा, ह्याच्यामध्ये दूरचं दिसतं परंतु मित्रा जवळचं दिसत नाही, जवळचं दिसत नाही. त्या रोगाला आपण म्हणतो हायपरमेट्रोपिया. यानंतर दुसरं पॉइंट काय आहे? यामध्ये आपली जी सिलेरी मसल्स असतात ना, समायोजी स्नायू जे भिंगाचा आकार बदलतात, हे काय रे? हे काय करतात? कॉन्ट्रॅक्ट करतात, यानी ताणून राहून जातात, कॉन्ट्रॅक्ट करतात. या कारणामुळं आपला जो भिंग आहे असा चपटा बनून जातो रे. चपटा बनल्यामुळं काय होतं? भिंग काय बनला? चपटा बनला, नकटा नाही, चपटा. या कारणामुळं या भिंगाची जी पॉवर आहे अभिसारी ही कमी होऊन जाते आणि कमी झाल्यामुळं ह्याचं नाभीय अंतर, फोकल लेंथ या केसमध्ये वाढतं. मित्रांनो, वाढतं. ही गोष्ट लक्षात राहू द्या. म्हणजे काय होईल मग? अशा प्रकारे या भिंगाकडे येणारा प्रकाश किरण अशा पद्धतीने मित्रांनो, माहित आहे का या केसमध्ये काय होतं? आता हा भिंग चपटा झाल्यामुळं जवळून येणारे प्रकाश किरण अशा डायव्हर्जन पोझिशन मध्ये येत असतात आणि एवढं दुरून येतात आणि या कारणामुळे त्याची पॉवर कमी झालेली आहे आणि पॉवर कमी झाल्यामुळं त्याला एकत्र आणायला वेळ लागतो. तोपर्यंत प्रकाश किरण हे दृष्टीपटलाच्या पाठीमागे निघून गेलेले असतात. तर हायपरमेट्रोपियामध्ये प्रतिमा दृष्टीपटलाच्या पाठीमागे भेटते आणि ह्याच्यावर उपाय काय आहे? तर बहिर्वक्र भिंगाचं वापर करून, कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करून हा दोष दूर करता येतो. आता काहींना वाटलं असेल तर कळालं, काहींना वाटलं असेल फास्ट होतंय. भाऊ एकदा युट्यूबला जाऊन लेक्चर बघा, आपलं निवांत असणारा, आयुष्यात कधी विसरणार नाही या पद्धतीने शिकवलेलं आहे. म्हणजे असं वाटेल की ज्याला चष्मा नाहीये त्याला चष्मा लावून देईल भाऊ, आणि ज्याला चष्मा आहे ते चष्माच लावायचं बंद करून टाकेल. या पद्धतीने आपण हे शिकवलेलं आहे. फक्त वेळ पाहिजे, पण इथं वेळ नाहीये, 2-3 तास तर वेळ नाहीये. तर आता मला सांगा, इथं मायोपिया बद्दल विचारलंय. वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते, दृष्टीपटलावर तयार होत नाही. म्हणजे हे विधान बरोबर आहे. म्हणजे काय रे? अगोदर तयार होते, म्हणून हेच उत्तर पहिले. वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे नाही, दृष्टीपटलाच्या मागे वस्तूची प्रतिमा हायपरमेट्रोपियामध्ये तयार होतं, दूरदृष्टितामध्ये तयार होतं. मित्रा, वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर जर तुझा डोळा हा योग्य असेल, तू आयुष्यात काही वाईट बघितलं नसेल, तर मित्रा आयुष्यात जास्त मोबाईल बघितलं नसेल आणि व्यवस्थित डोळे असतील तर सर्व प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वरीलपैकी नाही, ह्याचा काही संबंध नाही. उत्तर तू पहिलं येईल रे राजा. कळतं इथपर्यंत? आता बघा, हे केमिस्ट्रीचा सोडियमची अणुसंख्या 11 आहे, त्याचे वस्तुमान 23 आहे.
तर मित्रा डॅड्यास असतील, त्याच्यामध्ये प्रोटॉन किती, न्यूट्रॉन किती. आता सोडियमचं समजून घे राजा. सोडियम मध्ये जर बघितलं, सोडियम मध्ये काय काय असणार आहे. सोडियम मध्ये आता बघा, पहिली गोष्ट तर समजून घ्या, अणुअंक काय असतं. ऍटॉमिक नंबर म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणारी प्रोटॉनची संख्या. आणि इथं सांगितलंय बघा, सोडियमचं अणुसंख्या किती आहे, 11. म्हणजे सोडियम मध्ये 11 काय आहे, अणुअंक काय सोडियमचं. म्हणजे याचा अर्थ अणुअंक म्हणजे काय रे, अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या. मग सोडियम मध्ये प्रोटॉन किती, 11 झाले. कळालं इथपर्यंत. दुसरं जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, अणुवस्तुमान. इथं सांगितलेलं आहे अणुवस्तुमान येणे दाखवतं, आणि सोडियमचं अणुवस्तुमानांक किती, 23 आहे. 23 आहे अशा प्रकारे दिलेलं आहे. तर आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं सांगतो बघा, ऍटॉमिक नंबर म्हणजे काय. ऍटॉमिक नंबर म्हणजे मित्रा माहित आहे का, प्रोटॉन संख्या. ऍटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन संख्या. दुसरं ऍटॉमिक मास म्हणजे काय, अणुवस्तुमान म्हणजे काय. ऍटॉमिक मास म्हणजे एखाद्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. आता इथं मला सांग राजा, जर मी असं ऍटॉमिक मास बरोबर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या असेल, आणि प्रोटॉनची संख्या बरोबर जर ऍटॉमिक नंबर असेल, तर मी असं लिहू शकतो का, ऍटॉमिक मास बरोबर मित्रांनो माहित आहे का, ऍटॉमिक नंबर प्लस न्यूट्रॉनची संख्या. का, कारण की या ठिकाणी झेड प्रोटॉनच्या जागेवर काय घेतलं, ऍटॉमिक नंबर घेतलं. कारण प्रोटॉनची संख्या म्हणजे ऍटॉमिक नंबर आहे. जर आता मला सांगा, या ठिकाणी काय दिले रे, ऍटॉमिक नंबर दिले किती, 11. आणि नंतर मला सांगा ऍटॉमिक मास किती दिले, 23. तर आता आपल्याला न्यूट्रॉनची संख्या काढायची आहे. तर इथून वजाबाकी केलो तर न्यूट्रॉन भेटेल बघा. ऍटॉमिक मास किती दिले, 23. ऍटॉमिक नंबर दिले 11. जर 11 इकडे येऊन मायनस झालं तर 23 मधून 11 गेले, किती राहिले, 12. मग न्यूट्रॉनची संख्या किती, 12. मग बघा, सोडियम मध्ये प्रोटॉन 11 आहे, न्यूट्रॉन 12 आहे. आणि एखाद्या अणूत जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. मग इलेक्ट्रॉन पण किती, 11 आहे. तर हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, थोडं शिकावंच लागेल मित्रा. मी तुला तर एक कन्फर्म सांगतो बघ. तू म्हणतील सर मी पाठ करून घेऊ का, नाही. सायन्स मध्ये पाठ करून मार्क येणार नाही, तुला शिकावंच लागेल. मग तू कोणाकडूनही शिक, पाचवीच्या मुलांकडून शिक, किंवा मित्रा माहित आहे का, एखाद्या मास्तरांकडून शिक. माझ्याकडून शिक, नाहीतर कोणत्याही मास्तराकडून शिक, पण तू शिकून घे, समजून घे. तर आता इथं बघा, तर काय रे, तर मित्रा माहित आहे का, प्रोटॉनची संख्या किती आहे, 11. आणि न्यूट्रॉन किती आहे, 12. तर या ठिकाणी बघा, जर बघितलं आणि इलेक्ट्रॉन किती आहे, 11. तर इथं तुम्हाला दिसत असेल 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन आपल्याला या ठिकाणी या सोडियम मध्ये आढळताना दिसतं. ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. म्हणून हे उत्तर तुमचं बरोबर आहे. मित्रा माहित आहे का, सगळ्यांच्या खातीर जर विज्ञानमध्ये मार्क थोडेफार तरी यावं, मुलं कंटाळा करतात, सर पैसे क्लासेसमध्ये कशाला घालू, विज्ञान कळतही नाही, बॅच करून पण मार्क येत नाही. मित्रा एकदा तू माझ्या शरणमध्ये ये, कळलं का, तुला कसं काय मार्क येत नाही ते मी बघतो. फक्त इमानदारीने शरणमध्ये ये, आहे की नाही, नाहीतर माझ्या शरणमध्ये येऊन माझे पाय ओढू नको. कळलं का. त्यासाठी तुला कळावं की अशोक पवार सर खरंच चांगले शिकवतात का, म्हणून मी 27 रुपयाला बॅच उपलब्ध करून दिलेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही बॅच घ्यावी, अशी बॅच आहे मित्रा. तू जर घेतला असेल तर मित्रांना आवर्जून सांग, बॅच घेण्यासाठी प्ले स्टोर वरून सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. सध्या वेळ नसेल तर घेऊन ठेवू, नंतर पाहायला तुला मदत होईल. ज्याच्यामध्ये स्टेट बोर्डची बॅच आहे, 6वी ते 10वी संपूर्ण सिलेबस घेतलेला आहे. PYQ आहे 2011 ते 2024 सगळ्या विज्ञानच्या प्रश्नांचं विश्लेषण आहे. आणि टेस्ट सिरीज आहे, त्याला प्रॅक्टिस करण्यासाठी 20 टेस्ट आहे, 50-50 प्रश्नांच्या विथ एक्सप्लेनेशन व्हिडिओ सहित. आणि तिन्ही बॅचेस तुम्हाला 27 रुपयाला आहे. आणि आवर्जून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. अपडेटेड सध्या चालू झालेली 0 to हिरो टेस्ट सिरीज आहे, 110 रुपयाला आहे. याच्यात पण 20 पेपर आहेत, 50-50 प्रश्नांचं विश्लेषणाची PDF. आणि मित्रांनो माहिती आहे का, व्हिडिओ पण भेटणार आहे. आवर्जून मित्र परिवाराला सांगा, ऑफर फक्त उद्यापर्यंत आहे, 5 तारखेपर्यंतच ऑफर आहे, 5 सप्टेंबर पर्यंत. एकच दिवस बाकी आहे, झटक्यात सॉल्व्ह करा आणि व्यवस्थित मार्क घ्या. खालीलपैकी कोणता वायूमुळे प्रदूषण होत नाही म्हणतो रे, प्रदूषण होत नाही. अमोनिया, क्लोरीन आहे. यानंतर जर बघितलं, अमोनिया, क्लोरीन आहे, नायट्रोजन आहे आणि हायड्रोजन सल्फाइड आहे. मित्रांनो माहित आहे का, कोणामुळे होत नाही असं म्हटलेलं आहे. पहिल्यांदा तर अमोनियाचं बघून घ्या मॅटर काय आहे. तर अमोनियाचे गुणधर्म काय बघा, हा तीव्र वास येणारा काय एक प्रकारचं वायू आहे मित्रा. यानंतर जर बघितलं तर हा काय आहे रे, शोषणाचं आजार निर्माण करतो, शोषणाचे आजार. यानंतर जर बघितलं,
जल प्रदूषण करतं म्हणजे तो विषारी आहे. अमोनिया विषारी आहे मित्रांनो. पुरेल का? नैसर्गिकपणे पण तयार करता येतो, कृत्रिमरित्या पण तयार केलं जातं. अमोनिया विषारी आहे, तीव्र वास येणारा, श्वसनाचे रोग निर्माण करतं आणि जल प्रदूषण पण करण्यामध्ये काय आहे, तो महत्वाची भूमिका निभावतो आणि ऑक्सिजनची पातळी कमी करून टाकतो. कुठं माहिती आहे का? पाण्यामध्ये गेल्यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी करतो. आता क्लोरीन काय रे? क्लोरीन काय आहे तर मित्रांनो माहित आहे का? हा हिरव्या रंगाचा एक वायू आहे. हा विषारी असतो रे. हा विषारी आपल्याला गुणधर्म दाखवताना दिसतं. यानंतर जर बघितलं तर हे दोन्ही करत असतो. काय माहित आहे का? श्वसनाचं प्रॉब्लेम करतं, यानंतर डोळ्याला त्रास देतो, डोळ्याला प्रॉब्लेम करत असतो. यानंतर जर बघितलं जल आणि वायू प्रदूषण दोन्ही प्रकारचं प्रदूषण करतं कोण? क्लोरीन. आणि लिमिट पेक्षा जास्त झालं तर व्यक्तीचा जीव पण घेऊ शकतो. आता बघा, नायट्रोजनचा सरळ संबंध कोणत्याही प्रदूषणाशी नाहीये. वातावरणात हा 78% आढळतं, तरी आपल्याला तो सरळ कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम करत नाही. तो रंगहीन चवहीन वायू आहे रे. नायट्रोजन हा रंगहीन त्यानंतर चवहीन वायू आहे. चिप्स वगैरे जे असतात ना पुढे ह्याच्यामध्ये हे वापरलं जातं, कारण तो इनर्ट गॅस म्हणून पण काम करत असतो. तो लवकर खराब होऊ देत नाही. कळलं का? नायट्रोजनचा सरळ समान. नायट्रोजनचा संयुग विषारी आहे. जसं उदाहरणार्थ मला सांगा, नायट्रोजन डायऑक्साईड जो आहे हा जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, हा विषारी वायू प्रदूषणासाठी. परंतु इथं फक्त नायट्रोजन वायू म्हटलेलं आहे की नायट्रोजन डायऑक्साईड म्हटलेलं नाहीये. यानंतर बघा, हायड्रोजन सल्फाइड जो आहे ज्याला H2S म्हणत असतो, हा पण मित्रांनो माहित आहे का, डोळ्याचा प्रॉब्लेम करत असतो, श्वसनाला हा प्रॉब्लेम करत असतो मित्रांनो. आणि हा सगळ्यात महत्वाचं ऍसिड रेन साठी कारणीभूत असतो रे. आणि हा विषारी असतो आणि ह्याचा वास जर बघितलं, हा सडलेल्या अंड्यासारखा असतो, सडलेल्या अंड्यासारखा येतं. या ठिकाणी म्हटलंय कोणतं वायू विषारी नाहीये, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रोजन वायू विषारी नाहीये. हा त्याचे संयुग विषारी आहे पण तो नाहीये, म्हणून उत्तर काय येईल रे? तिसरं येणार आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते मीठ पेट्रोलियमच्या शुद्धीकरणामध्ये वापरलं जातं, अशा प्रकारचं या ठिकाणी विचारलेलं आहे. जर बघितलं, साबणाचा वापर आपण साफसफाईसाठी करत असतो, परंतु पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाचा त्याचा काही संबंध नाहीये. धुन्याचा सोडा हा त्याचा योग्य उत्तर आहे आणि आयोगाने पण हेच उत्तर दिलेलं आहे की धुन्याचा सोडा काय आहे, पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी काय केलं जातं, वापरलं जातं. आता बघा, जर बघितलं तर काय करतं रे धुन्याचा सोडा जर बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा वॉटरचा हार्डनेस कमी करतं. हार्डनेस जो आहे, कठीणपणा जो आहे, हे कमी करण्याचं काम हे कोण करत असेल तर हा धुन्याचा सोडा करत असतो. यानंतर साफसफाईसाठी वापरलं जातं. साफसफाई पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापरला जातो. आणि धुन्याचा सोडा याला सोडियम कार्बोनेट म्हणतात रे. सोडियम कार्बोनेट म्हणत असतो. याचं सूत्र लक्षात राहू द्या, आयोग विचारू शकतं. Na2CO3 हा सोडियम कार्बोनेट आहे. विरंजक चूर्ण जो आहे, विरंजक चूर्ण याला ब्लिचिंग पावडर पण म्हणत असतो, याला ब्लिचिंग पावडर म्हणतो. आणि हे पाणी शुद्ध करण्याचं काम करतं. बघा, पावसाळ्यामध्ये पोतेचे पोते ग्रामपंचायतला पाठवतात का, रोगराई पसरू नये म्हणून. हे एक प्रकारचं काय आहे, जंतुनाशक आहे. हे एक प्रकारचं जंतुनाशक म्हणून वापरलं जातं. कोण? विरंजक चूर्ण. परंतु पेट्रोलियमच्या शुद्धीकरणामध्ये पण काही प्रमाणामध्ये वापरता येतं. खाण्याचा सोडा जर बघितलं, याला म्हणतात सोडियम बायकार्बोनेट म्हणून ओळखलं जातं. आणि ह्याचं सूत्र जर बघितलं तर NaHCO3 आहे. कशासाठी वापरलं जातं रे? बेकरी पदार्थामध्ये वापरलं जातं. का? कारण हलका बनवतो. ह्याला गरम केलं तर हे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतं, वायू. या कारणामुळं तो हलका बनत असतो एखादा पदार्थ. बेकरी पदार्थामध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच खाण्याचा सोडा हा अँटी ऍसिड म्हणून वापरलं जातं. म्हणजे काय रे, आपल्याला होणारी ऍसिडिटी कमी करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला विश्लेषण चांगल्या पद्धतीने कळत असेल राजा. पुढचा, खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण संस्था आढळते? ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. मित्रांनो माहित आहे का, प्राण्यांमध्ये रक्ताभिसरण संस्था दोन प्रकारच्या असतात. एक असते त्याला आपण ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो. दुसरं जर बघितलं तर त्याला क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो. ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये रक्तवाहिन्या नसतात रे यांच्यामध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ काय रे सर, रक्तवाहिन्या नसतात म्हणजे काय असणार आहे, तर यांच्यामध्ये ब्लड वेसल्स नसतात.
ब्लड वेसल म्हणत असतो आपण त्याला. या ब्लड वेसल याच्यामध्ये आढळत नाही. कोणामध्ये? ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. जसं शेतामध्ये मोकळं पाणी सोडतो की नाही कापसाच्या ऊसाच्या शेतामध्ये, तशा प्रकारे प्राण्यांच्या शरीरात रक्त मोकळं वाहिलं जातं. अशा प्रकारचं मला सांगा ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये असतं. म्हणजे काय रे सर, रक्त हा मोकळा वहन होतो. आणि मला सांगा रक्त जर मोकळा वहन होत असेल तर ह्याच्यामध्ये शुद्ध व अशुद्ध रक्त जर काय असेल एकत्र मिसळलेलं असतं. मला सांगा शेतातला मोकळं पाणी वाहू राहिलं त्याच्यात कसं वेगळं करता येईल आपल्याला? तर हे आहे ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. जे कमी विकसित असणारे प्राणी, उदाहरणामध्ये एक जर बघितलं आपल्याला अशा प्रकारे आर्थ्रोपोडा संघातील प्राण्यांमध्ये ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आढळते. आणि दुसरं मोलुस्का नावातील संघांमध्ये आपल्याला ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आढळते. आता क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम काय आहे? यांच्यामध्ये ब्लड वेसल असतात रे, यांच्यामध्ये ब्लड वेसल असतात. म्हणजे असे प्राणी ज्यांच्यात रक्ताच्या वहनासाठी रक्तवाहिन्या ब्लड वेसल्स तयार झालेले आहेत, धमन्या तयार झालेत, आर्टरी विन्स तयार झालेले आहेत, कॅपिलरीज त्यांना म्हणतो आपण क्लोज. कारण रक्तवाहिन्याच्या आतून चाललंय, बंदिस्त स्वरूपात चाललंय म्हणून त्याला क्लोज म्हणतो. ह्याच्यामध्ये शुद्ध व अशुद्ध आपल्याला वेगळं करता येतं, पण सगळ्यांमध्येच वेगळं होईल याची गॅरंटी नाहीये. महत्वाचं आहे उदाहरण कोणामध्ये? संघ अनालिडा नावाचा जो संघ आहे ज्याच्यामध्ये गांडूळ नावाचा प्राणी येतं, ज्याच्यात जळू आणि लीच नावाचा प्राणी येतो. यानंतर बघा या मोलुस्कामध्ये काही प्राणी आहेत, त्या प्राण्यांमध्ये पण आपल्याला बंद रक्ताभिसरण संस्था आढळते. उदाहरणार्थ कोण रे? ऑक्टोपस आहे. यानंतर कोण रे? स्क्विड आहे. हे दोन्ही मोलुस्कामध्ये येतात, परंतु यांना जास्त हालचाल करावं लागतं, जास्त काम करावं लागतं, म्हणून त्यांच्यात रक्ताचा पुरवठा जास्त व्हावं लागतं. म्हणून निसर्गाने याला अपवादात्मक पद्धतीमध्ये बंद रक्ताभिसरण दिलेलं आहे. ऑक्टोपस हा सर्वात बुद्धिवान आहे, स्क्विड हा सर्वात मोठा नॉन कॉर्डेट्स आहे. आणि यानंतर जेवढे काही वर्टिब्रेट आहेत रे, वर्टिब्रेट म्हणजे ज्याच्यात पाठीचा कणा आहे, पायसेस असणार आहे, उभयचर असणार आहे, सरपटणारे असणार आहे, पक्षी असणार आहे, सस्तन असणार आहे, हे सगळ्यांमध्ये आपल्याला क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आढळताना दिसतं. मग मला सांगा खुल्ली विचारलंय तर ह्याचं उत्तर पहिलं आर्थ्रोपोडा येणार आहे, अनालिडामध्ये नाही. सायक्लोस्टोमाटा हा वर्टिब्रेट मधला प्राणी आहे. वर्टिब्रेट मधला हा तो प्राणी आहे ज्याच्या पाठीच्या कणा असतो, परंतु या प्राण्यांमध्ये जबडा नसतो रे, जबडा नसतो. आणि या प्राण्यांच्या गटाला आपण ॲग्नाथा म्हणून ओळखत असतो. कोण येतं ह्याच्यामध्ये येतं हॅग फिश. ह्याच्यामध्ये कोणते प्राणी येतात रे? हॅग फिश येतात, HAG हॅग फिश येतं. दुसरं कोण येतं? लॅम्प रेपन नावाचे प्राणी हे सायक्लोस्टोमाटामध्ये येतात. पायसेस मध्ये मासे येतात राजा, तोरल्या का? त्याच्यामध्ये कास्तिमय अस्थिमध्ये मासे येतात. तर पहिलं उत्तर आहे. पुढचं बघा आता काय आहे? खालील जोड्या जुळवा. थैली असलेला प्राणी, कळलं का रे? त्याला आपण काय म्हणतो? ब्रॅडिपस, उडणारा सस्तन प्राणी, दात नसलेला सस्तन प्राणी. एकदाच मी तुम्हाला क्लिअर सांगून देतो की नेमकं काय आणि कशा प्रकारे असणार आहे. जर बघितलं या ठिकाणी आपण म्हणू शकतो आता हा प्राणी कोणकोणते आहेत, काय वेगवेगळे सस्तन प्राण्यांच्या बाबतीत दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं पॉईंट वाटल्यास लिहून घेत जा रे, येणाऱ्या काळात पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. सगळ्यात पहिलं पॉईंट जर बघितलं तर थैली असलेला प्राणी. थैली असलेला प्राणी मित्रांनो माहित आहे का, ज्यांच्या बाहेरच्या बाजूला थैली असते का? कारण हे ते प्राणी असतात जे अपरिपक्व पिल्लांना काय आहे? जन्म देतात, त्यांना थैली प्रेझेंट असते. आता बघा थैली असलेला प्राणी हे ते प्राणी असतात जे अपरिपक्व पिल्लांना जन्म देतात राजा. क्लोरेला का? अपरिपक्व पिल्लांना काय करत असतात? जन्म देत असतात. त्यांना आपण काय म्हणत असतो माहितीये का? थैली असलेले सस्तन प्राणी. बाहेरच्या बाजूला काय असतात. यानंतर जर बघितलं या थैली असलेल्या प्राण्याला आणखी एका नावाने ओळखलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? मार्सुपियल म्हणून ओळखलं जातं. बघा त्याला आपण
मार्सुपियल्स म्हणतात, मार्सुपियल्स म्हणतात. हे शब्द महत्वाचा आहे, विचारलं जाईल बरं. थैली असलेल्या प्राण्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं? मार्सुपियल म्हणतात. अपरिपक्व पिल्लांना जन्म देतात. उदाहरण काय रे? उदाहरण जर बघितलं, एक ह्याच्यामध्ये येतं कांगारू. कांगारूच्या बाहेर तुम्हाला थैली आढळते बघा, अपरिपक्व पिल्लांना वाढण्यासाठी. त्यानंतर दुसरा आहे बघा क्वाला. क्वाला नावाचा हा प्राणी येतो. आणि या व्यतिरिक्त जर बघितलं, वालबी नावाचा एक प्राणी आहे. वालबी नावाचा काय आहे? एक प्राणी आहे वालबी. तो पण, त्याला पण काय थैली असते. आणि काय काय म्हणतो, ओपोसम. ओपोसम नावाचा एक प्राणी आहे. तर हे सगळेचे सगळे जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला थैली आढळताना दिसतं. का? कारण अपरिपक्व पिल्लांना जन्म देतात. कांगारू माहित आहे का? विकसित कांगारू हा गाय किंवा बैल एवढा असतो, पण जेव्हा तो जन्म घेत असतो ना, एक जो तांदळाचा दाना असतो ना, तेवढ्या साईज मध्ये जन्म घेतो. म्हणजे तांदळाच्या दाना एवढ्या साईजचा विकास होऊन एवढं मोठं कांगारू होतं. तर अपरिपक्व पिल्ला आहे तो, त्याचं वाढ आणि विकास बाहेर होतं, म्हणून त्याला बाहेरून थैली दिली जाते. मग हे सगळे उदाहरण IMP आहेत, लक्षात राहू द्या. येणाऱ्या काळात जर विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. उडणारा सस्तन प्राणी. दुसरं जर बघितलं, उडणारा सस्तन प्राणी. कळालं का रे? उडणारा सस्तन प्राणी, याला फ्लाइंग फॉक्स पण म्हणतात. याला काय म्हणतात सर? याला फ्लाइंग फॉक्स म्हणून पण ओळखलं जातं. उडणारा सस्तन प्राण्यामध्ये कोण येईल रे? तर मित्रांनो, वटवागुळ येतं. वटवागुळ येतं. त्याच्यामध्ये येणार आहे वटवागुळ. आणि वटवागुळ कोणतं माहित आहे का तुम्हाला? फळ झाडावर राहणाऱ्या वटवागुळचं शास्त्रीय नाव जर काय असेल तर त्याला आपण टेरोपस म्हणत असतो रे. टेरोपस म्हणतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. क्लोरेला इथपर्यंत. आणि हे इथं बघा, हे जे कांगारू आहे ना, या कांगारूचं सायंटिफिक नाव माहित आहे का तुम्हाला? कांगारूलाच आपण मॅक्रोपस म्हणून ओळखत असतो. मॅक्रोपस, समजलं? आणि या वटवागुळाला आपण टेरोपस म्हणतो. जो फळ वटवागुळाचं नाव आहे, फ्रूट बॅटचं नाव आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं, त्याला फ्लाइंग फॉक्स म्हणून पण काय ओळखलं जातं. यानंतर तिसरं जर बघितलं, दात नसलेला सस्तन प्राणी. दास नसलेला सस्तन प्राणी. आता दास नसलेल्या सस्तनामध्ये कोण कोण येणार आहे? एक येतं मित्रांनो, माहित आहे का? त्याला स्लोथ नावाचा प्राणी येतं. स्लोथ. आणि स्लोथचं सायंटिफिक नाव जर बघितलं, त्याला ब्रॅडीपस म्हणत असतो रे आपण. याला ब्रॅडीपस म्हणतो. कोणाला? स्लोथ नावाच्या प्राण्याला, ज्याला दात अजिबात नसतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणखी कोण कोण येणार आहे दात नसणाऱ्याला? त्याला आपण म्हणतो आर्मेडिलो नावाचा एक आहे. आर्मेडिलो. आर्मेडिलो नावाचा प्राणी पण इथे येताना दिसतो. या व्यतिरिक्त अँटीटर नावाचा एक आहे. अँटीटर म्हणजेच काय रे? मुंग्यांना खाणारे. हे असणारे दात नसलेला. आणि यानंतर आता मला सांगा, चौथं बघा सस्तन प्राण्यामध्ये मुंग्या खाणारा. मुंग्या खाणारा सस्तन प्राणी कोणता? तर ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, पेंगोलिन येतं. पेंगोलिन नावाचा सस्तन प्राणी. आणि यालाच आपण काय म्हणतो रे? मानिस म्हणून ओळखत असतो. मानिस म्हणत असतो. आणि यालाच आपण स्केली अँटीटर म्हणतो. यालाच आणखी एका नावाने ओळखलं जाते या मानिसला, स्केली अँटीटर म्हणून काय आहे? ओळखत असतो. तर या ठिकाणी आता बघा, जर बघितलं तर ह्याचं उत्तर काय येणार आहे रे? तर ह्याचं उत्तर जर बघितलं तर मला सांगा, थैली असलेला सस्तन प्राणी. तर आता मला सांग भाऊ, कोण? मॅक्रोपस. अचं दुसरं एका ठिकाणी आहे. मग उत्तर कोणतं येईल? पहिलं येईल. तर हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला लक्षात वर्गीकरणाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणता असणार आहे? भातावरील खैला रोग कोणत्या सूक्ष्मकोश घटकाच्या कमतरतेमुळे होतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे झिंक. झिंकच्या कमतरतेमुळे आपल्याला खैरा रोग होतो. कोणावर होतो रे? भातावर आपल्याला हा खैरा रोग होताना दिसतो. आणि कोणाच्या डिफिशियन्सीमुळे होत असेल तर झिंकच्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला होताना दिसतो, ज्याला आपण काय म्हणत असतो मित्रांनो माहित आहे का? खैरा रोग म्हणतो. आता बघा, या रोगाच्या बाबतीत जर बघितलं तर काय असणार आहे? तर या रोगांमध्ये पानावर तपकिरी डाग पडतात रे. तपकिरी डाग आपल्याला आढळताना दिसतात. कोरेल का? ब्राऊन स्पॉट म्हणतो आपण. ब्राऊन स्पॉट आपल्याला आढळताना दिसतात. यानंतर पानं पिवळे पडतात. हे सिम्पटम्स आहेत. पानं पिवळं पडतात, यालाच आपण क्लोरोसिस म्हणतो. क्लोरोसिसचा अर्थ आहे पानं पिवळं पडणे. तर क्लोरोसिस काय प्रॉब्लेम क्रिएट होतो खैऱ्या रोगामध्ये, ही गोष्ट लक्षात राहू द्या. वाढ कमी होताना दिसतं आपल्याला. आणि उत्पादन पण कमी होतं. कोणत्या रोगामध्ये? खैरा रोग. कोणावर होतं? भातावर होतं. कोणाच्या अभावामुळं? झिंकच्या अभावामुळं. आता सर कॉपरचं काय मॅटर आहे? जर कॉपरचं जर बघितलं, मायक्रोन्यूट्रिएंट आहे. आणि कॉपरमुळं आपल्याला
क्लोरोसिस नावाचा रोग होतो. क्लोरोसिस मध्ये हरितद्रव्य कमी होऊन पानं पिवळे पडायला लागतात. यानंतर सोडियम जो आहे ना, सोडियम हे जे क्षारयुक्त वातावरणात किंवा क्षारयुक्त जागेवरती ज्या वनस्पती वाढतात फक्त त्याच्यासाठी सोडियम महत्वाचा आहे, बाकीच्या वनस्पतीसाठी सोडियम महत्वाचं नाही आहे. मॉलिब्लेडेनम काय करतं सर, हे नायट्रोजनचं मेटाबॉलिझम करतं किंवा हे नायट्रोजनच्या फिक्सेशन मध्ये खूप महत्वाची भूमिका निभावत असतो, तो असणार आहे मॉलिब्लेडेनम. इथं विचारलंय खैरा रोग, का भातावरील खैरा रोग विचारलंय, म्हणून उत्तर काय तिसरं येणार आहे. कळलं? बघा हा पुस्तक आहे. जर तुम्हाला कमी वेळेत जर सगळं रिव्हिजन करायचं असेल तर पुस्तक एकदम बेटर राहील. पूर्ण पुस्तकामध्ये फक्त 300 पानं आहेत, त्याच्यापैकी कंबाईन करत असेल तर तुम्हाला 250 पानं वाचायचे आहेत. आणि मित्रा माहित आहे का, जो गट ब ची जी काही मुख्य परीक्षा झाली रिसेंटली 2025 ला 29 जूनला, विज्ञानच्या 12 पैकी 12 प्रश्न हे फक्त 250 पानामधून आलेले आहेत. नोट्स टाईप बनवलेलं पुस्तक आहे. आवर्जून तुम्ही पुस्तक मार्केटमधून बघा, घ्या. विकत घ्या नाही म्हणत, पहिले बघा. आणि पुस्तक घेण्यासाठी तुम्हाला 99 22 49 24 15 या नंबरवर कॉल करा. मित्रा क्लिअर इथपर्यंत? वनस्पती गटाचं योग्य उदाहरण सांगा. सगळ्यात पहिलं बघा शैवाल, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, अनावृत्त बीजी. मित्रांनो माहित आहे का, शैवालमध्ये शैवालचं उदाहरण काय आहे? शैवालचं उदाहरण आहे क्लॅडिनोमोनास. क्लॅडिनोमोनास हे येतं कुठं? आल्गीमध्ये येतं रे, आल्गीमध्ये. आणि क्लॅडिनोमोनासच्या व्यतिरिक्त या ठिकाणी स्पायरोगायरा पण हा शैवालाचं उदाहरण आहे. तारा नावाचा पण शैवालाचं उदाहरण आहे. वोल्वेक्स नावाचा पण हा शैवालाचं उदाहरण आहे. क्लोरेला नावाचं पण शैवालाचं उदाहरण आहे. तर मला सांगा कोणतं? चौथं किती ठिकाणी आहे रे राजा? 2 ठिकाणी. वरचे 2 ऑप्शन कट झाले. ब्रायोफायटा मध्ये जर बघितलं लायकोपोडियम फ्युनारिया असणार आहे. आणि पुढचं जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, ब्रायोफायटाचं उदाहरण आहे फ्युनारिया, म्हणजे याचा अर्थ हा ब्रायोफायटा मध्ये येतं, ब्रायोफायटा फ्युनारिया. ब्रायोफायटाचं आणखी उदाहरण आहे कोणतरी? लिव्हर वर्टस आहे, रिक्सिया नावाचा आहे, मर्केन्सिया नावाचा आहे. यानंतर जर बघितलं मॉस नावाचा आहे, अँथोसिरॉस नावाचा आहे. हे सगळे एक्झाम्पल ब्रायोफायटाचे आहेत. फ्युनारिया पण ब्रायोफायटा आहे. म्हणून मला सांगा बच तिसरं दोन्ही ठिकाणी बरोबर आहे. टेरिडोफायटा मध्ये जर कोण येत असेल, टेरिडोफायटा मध्ये येतं लायकोपोडियम. हे टेरिडोफायटाचं उदाहरण आहे. म्हणून मला सांगा सीचं दुसरं मग उत्तर आपलं तिसरं येईल रे. टेरिडोफायटा मध्ये कोण येणार आहे? हे लायकोपोडियम येणार आहे. या व्यतिरिक्त टेरिडोफायटा मध्ये नेचे नावाची वनस्पती पण येतं. आणि जिम्नोस्पर्मचं उदाहरण आहे सायकसच्या व्यतिरिक्त आणखी पाईन येतं, पाईन देवदार येतं, हे सगळे येणार आहेत. आता बघा शैवालमध्ये मूळ खोड पानं नसतात, त्यांना असंवयनी अबीजपत्री वनस्पती म्हणतो. यानंतर ब्रायोफायटामध्ये पण मूळ खोड पानं नसतात, त्यांना असंवयनी अबीजपत्री तसेच उभयचर अँफिबियन्स प्लांट म्हणतो. का? कारण जमिनीवर वाढतात आणि प्रजननासाठी बाह्य पाण्यावर अवलंबून असतात. यानंतर टेरिडोफायटाला पृथ्वी तलावरील सर्वात पहिल्या भूचर वनस्पती म्हणतो, पृथ्वी तलावरील सर्वात पहिल्या संवयनी वनस्पती म्हणतो. का? कारण पहिल्यांदा ह्यांच्यात जलवाहिनी आणि रसवाहिनी तयार झाल्या. पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा सीड जर कोणामध्ये तयार झाला असेल तर त्या अनवरक्तबीजी वनस्पती आहेत. परंतु या सीडला त्याच्यावरतून आवरण नसतं. जिम्नोस्पर्म मध्ये फळ तयार होत नाही. जिम्नोस्पर्म मध्ये मित्रांनो काय म्हणतो, फुलं नसतात. जिम्नोस्पर्म मध्ये जर बघितलं डबल फर्टिलायझेशन घडत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे. आणि 12वा नंबर, खालीलपैकी वनस्पती रोग त्याचे कार्यकारी यांची अयोग्य जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे की नेमकं कोणतं असणार आहे. चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर सगळ्यात पहिला बघा सायट्रस कॅन्कर लिंबूवर होतो, बरोबर आहे. झॅन्थोमोनास सिट्री नावाच्या या जीवाणूमुळे होतं. हे जीवाणू आहे, जीवाणूचं नाव आहे रे, जीवाणूचं नाव आहे कोणतं? झॅन्थोमोनास सायट्री हे जीवाणू. आणि या कारणामुळे आपल्याला लिंबूमध्ये सायट्रस कॅन्कर नावाचा हा काय आहे डिसऑर्डर होताना दिसतं. मित्रांनो बॅक्टेरियल डिसऑर्डर आहे. फळे, फांदी, पानावर फोड येते. याच्यामध्ये बघा फळ असेल, फांदी असेल आणि पान असेल, त्याच्यावर फोड येते लिंबूच्या. यालाच आपण काय म्हणत असतो? सायट्रस कॅन्कर म्हणत असतो. आणि झॅन्थोमोनास सायट्री नावाच्या जीवाणूमुळे होतं. गव्हावरील तांबेरा रोग, रस्ट ऑफ फीट,
पिक्सिनिया ग्रॅमिनिसी ट्रिटिसी, बरोबर आहे रे. पिक्सिनिया ग्रॅमिनिसी ट्रिटिसी जो आहे ना, हा फंगल डिसीज आहे. फंगलचं नाव आहे, तर हा फंगल डिसीज आहे, हे पण बरोबर आहे. याला रस्ट ऑफ तांबेरा म्हणत असतो किंवा रस्ट ऑफ व्हीट म्हणतो किंवा तांबेरा रोग म्हणतो गव्हावरील. काय होतं सर याच्यामध्ये, खोड पान जे आहेत ना नारंगी तपकिरी रंगाचे होत जातात मित्रांनो. बाजरीवरील अर्गट रोग सार्कोस्पोरा पर्सोनेटा, हे विधान चुकीचं आहे, कारण बाजरीवरील जो अर्गट रोग आहे ना रे, अर्गट रोग जो आहे हा अर्गट रोग कोणामुळे होत असेल, तर हे होतं क्लिव्हिसेप्स फ्युजिफोरिम नावाच्या या जीवाणूमुळे. जर बघितलं क्लेव्हिसेप्स काय म्हणतो आपण, फ्युजिफोर्मिस नावाच्या या कवकामुळे काय आपल्याला अर्गट रोग होता. इथं दिले सार्कोस्पोरा पर्सोनेटा, तर सार्कोस्पोरा पर्सोनेटा जो आहे ना, हे भुईमुग जो आहे ना, भुईमुग याच्यामध्ये हे टिक्का रोग निर्माण करतं, टिक्का रोग. तर हा दिलेला जो काही आहे सार्कोस्पोरा पर्सोनेटा हा टिक्का रोग निर्माण करतं भुईमुगामध्ये, आणि अर्गट रोग हा क्लिव्हिसेप्स फ्युजिफोर्मिस नावाच्या घटकामुळे होता. यानंतर बघा लाल कुज रोग, रेड रॉट ऑफ शुगर केन, कोलेटोट्रायकम फालकटम, हे बरोबर आहे. यामध्ये त्या ऊसाच्या आतमध्ये मित्रा जर बघितलं तर तुम्हाला लाल रंगाचा घटक निर्माण होताना दिसतं. क्लिअर आहे. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी टॉक्झॉनॉमी हे कुणी कॉइन केलं, टॉक्झॉनॉमी टर्म म्हटले. टॉक्झॉनॉमीचा जनक जर म्हटलं असतं ना मित्रा, टॉक्झॉनॉमीचा जनक जर म्हटलं असतं तर या प्रश्नाचं उत्तर आलं असतं कॅरोलस लिनियस. परंतु या ठिकाणी त्यांनी म्हटलंय टॉक्झॉनॉमी ही टर्म कुणी कॉइन केली, म्हणून याचं उत्तर आहे एपीजी काय अब्दुल कलाम, नाही एपी काय म्हणतो, एपी डे कॅन्डल नावाच्या शास्त्रज्ञानी हे टर्म. सर अरिस्टॉटल काय, अरिस्टॉटलच्या बाबतीत बघा, ह्यांच्या बाबतीत समजून घ्या. अरिस्टॉटलला आपण फादर ऑफ काय म्हणतो रे, बायोलॉजी, जीवशास्त्राचा जनक म्हणतो. फादर ऑफ बायोलॉजी आणि फादर ऑफ झुलॉजी, प्राणी आणि जीवशास्त्राचा जनक. लिनियसला आपण वर्गीकरणाचा जनक म्हणतो, लिनियसला वर्गीकरणाचा जनक. यानंतर टॉक्झॉनॉमीचा जनक, यानंतर प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक, अॅनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक, बायनॉमिन नॉमेनक्लेचरचा जनक, टू किंगडमचा जनक, आर्टिफिशियल गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक, प्रजनन गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक. एवढ्या गोष्टीचा जनक आहे कोण, लिनियस. कॅन्डले टॉक्झॉनॉमी ही टर्म कॉइन केले त्यांनी. प्लेटोचा काही संबंध नाहीये, अरिस्टॉटलचा गुरु होता, तो तत्वज्ञानी होता, शास्त्रज्ञाशी संबंधित काही नाहीये, म्हणून ह्याचं उत्तर सी. तर हे शास्त्रज्ञ हमखास विचारले जातात. एकदा सगळं बघून घ्या. अपेक्षा करतो की तुम्हाला विश्लेषण आवडलं असेल, आणि याच पद्धतीने बाकीचे पण पीओक्यूचे विश्लेषण मी घेऊन येणार आहे. आणि आपली एक सिरीज चालू केलेली विज्ञान योद्धा ती पण कंटिन्यू करणार आहे. आवर्जून चॅनलला जॉईन करा. आणि जर लेक्चर आवडत असेल, एकच अपेक्षा, मित्र परिवाराला काय करा माहित आहे का, मित्र परिवाराला आपल्या बॅच बद्दल, चॅनल बद्दल सांगा, आणि या बॅचचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना पण फायदा होईल मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशननी, याच अप्रोचनी. धन्यवाद मित्रांनो.